हे हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण मजेत ना? तर मी सुरेखा सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी ब्लॉग. तर गाईज आज आहे गौरीचं आगमन. तर आम्ही आता थोड्याच वेळामध्ये गौरी आतमध्ये घेणार आहोत. तर इकडे गणपती बाप्पा पण बसलेत मस्तपैकी आणि इथेच गौराई वगैरे बसवणार आहोत आम्ही. तर चला मी दाखवते तुम्हाला आम्ही गौरी कशा पद्धतीने घेणार आहोत आतमध्ये. तर माझा हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा गाईज, अजिबात स्किप न करता. तर चला चालते, चला घ्या. तर गाईज गौरीचं आगमन आज आहे. तर गाईज इकडे तयारी चालू आहे गौरीची. ही आमची गौरी गौरीची पाऊल काढत आहे. तर गाईज इकडे चाललंय गौरायांची लक्ष्मीची पाऊलं काढायचं आणि गौरी काढत आहे. यश हेल्प करतो की काही का नाही? काय येतं मग करू लाग थोडस. छान आलत मस्त. ते पुसून घ्यायला लागण टिका. यश ती पुसून घे लगेच, ते डाग लगेच पडणार तसेच. पावलं वाटता येत म्हणजे त्याला आता अजून ते हे द्यायचेत ना, एक एक वरती टिक्के द्यायचेत, असे 5 बोट काढायचेत म्हणजे फिनिशिंग राहिले. फिनिशिंग राहिले हा. तर गाईज चला पावलं पूर्ण रेडी करून घेऊया आपण. मग मी थोड्या वेळ तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ते दिसणार आहेत नंतर. इकडेच बसलेत बघा यश, रुद्र, त्याचे फ्रेंड. काहीतरी हेल्प करा रे तुम्ही पण. हो का, शिकायचं पिल्ल्या. हा हे बघा आता असं. तर गाईज बघा इकडं गौराया अशा आहेत माझ्या. मला मार्क्स सुद्धा दिले कॅश. तर गाईज आमच्या आता गौराई आतमध्ये येत आहेत. या तर गाईज फायनली गौराई आतमध्ये घेऊन झालेले आहेत आणि बघा लक्ष्मीची पावलं कशी दिसत आहेत. आणि आम्ही आता इथे नंतर आम्ही बाहेर जाणार आहे. गौरायांना पाणी दिलेले आता चहाचा टाईप झालाय. आता त्यांना चहा पण देते आता. ते जय बाबा पेतात. गौरायांना चहा. गौरी कशी पाहते बघा ठाण्यामध्ये.